अरे अरे मित्रांनो, गावाला निमित्तामध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही आज चाललोय गौराई आणायला, कारण की आमच्याकडे फुलांची गौराई बसवतात. तुम्हाला दाखवतो मी कसं येते आमची फुलं कशी असतात आणि घरामध्ये कशी चालवतात ते आमची पद्धत दाखवतो तुम्हाला. चला मग गौराई आणायला. नो आपण फुलं ना कालच आणून ठेवलेली आहेत इथं मामाच्या रिसॉर्टला. तर तुम्हाला दाखवतो मी आणि पब्लिक मागून आलेली आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो फुलं कशी ती आणि एकदम लाल लाल छान फुलं असतील. तर तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला. बघा आम्ही इथं ठेवलेली रिसॉर्टला स्विमिंग पूल आहे. इथं स्विमिंग पूल आहे आणि बघा रिसॉर्ट असं भारी आहे. एकदम खत्री रिसॉर्ट आहे. हा गजब बघा कसं आहे मित्रांनो, पूर्ण वेलींच आहे. खत्री वाटतं डायरेक्ट एकदम नॅचरल. हे बघा पूर्ण नॅचरल आहे, एकदम नॅचरल. आणि स्विमिंग पूल समोर आहे. इकडे एक कॉटेजेस लागतं, कॉटेजेस आहेस. आणि तिकडे काय तर मित्रांनो हे बघा आमच्याकडची गौरीची फुलं आणि ही आम्ही पुजतो. आम्ही मूर्ती वगैरे काय आणत नाही. तर तुमच्याकडे काय पुजतात ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे ही गौरीची फुलं वापरतात का हे आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही. तेव्हा किती छान वाटतात, लाल लाल पूर्ण वरती. आणि मग मी तुम्हाला दाखवतो मी आमच्याकडे कसं करतात ते. आणि आमच्या पूर्ण घरात चालवतात. तुम्हाला मी सगळे व्हिडिओ दाखवेल भावांनो. तर काय चला मग पुढं. आमच्या काकांनी घेतली गौरीची फुलं धुवायला, ही बघा. आणि आता ही आम्ही धुवून तिची आरती करून घरी नेणार आणि आज ठेवणार. आणि उद्या तिचं किती वाजता काका पूजन करणार? 10 वाजता पूजन करणार. आणि ते तुम्हाला आम्ही दाखवतो कसं असतं आमच्या इथे करतात ते. आणि तुम्हाला आमची गौराई पण बांधताना दाखवतो तुम्हाला. आता टोपल्यामध्ये लावायला घेतल्यात गौरीची फुलं. तुम्हाला दाखवतो आमचा काका कशी एकदम पद्धतशीर लावतो बघा, लेवलमध्ये. नो आता आम्ही आलो आमच्या मामाच्या रिसॉर्टला. आमच्या मामा बसलाय. तर तुम्हाला रिसॉर्ट पण दाखवतो की छान येतो. हे बघा. आणि हे बघा कसलं एकदम कटिंग केले पद्धतशीर, एकदम नैसर्गिक. आणि हा स्विमिंग पूल. आणि मामा ते काय कॉटेज आहेत का? हा कॉटेज आहेत. आणि इकडं लिव्हिंग रूम आहे. आणि इकडे सगळे बघा रूम आहेत. आणि आमचा मामा बघा कसा झोपला बसला हे बघा. आणि गौराई इथे ठेवले, आपण तिथं आता पूजन करणार आहे. ही बघा काका बसला खाली पूजन करायला. मित्रांनो मला दाखवतो व्हिडिओ.
महादेव हर हर महादेव हर हर महादेव महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर हा चालू महादेव हर हर महादेव तुम्ही इकडून या ना तुम्ही मागे ना भाई माझ्या बरोबर आता आम्ही गौराई घेऊन चाललेलो आहे चालू का बघा तर बघा चालतोय बघा मी आता आणि आम्ही हरिसोडला मामाच्या तर आता गौराई घरी घेऊन ठेवणार आज आणि उद्या तिथं 10 वाजता पूजन करणार हर हर महादेव हर हर महादेव तर चला मग मित्रांनो तुम्हाला घरी गेल्यावर तिथं दाखवतो मग आम्ही तिथं पण पूजणार आहेत तर चला मग हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो आताच पाऊस पडून गेलेला इथं आमच्या इथं तुम्हाला दाखवतो मी आता आमचा काका कसं चाललाय बघा पावसात हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो क्लाउड बघा कसले एकदम छान आलेले वरती तर छान वाटतं डायरेक्ट आपली गौराई पण एकदम लाल लाल भडक दिसते लाल झालाय गावाची इथे गेलो तुम्हाला दाखवतो आमचं गाव पण तर चला मग मित्रांनो पुढे गेलो दाखवतो आता आम्ही अर्धंगी आलोय गावाच्या आणि आता ऊन पडलेलं आहे महादेव पाऊस पडून गेला आताच आणि त्यामध्ये लगेच ऊन पडलेला आहे तर एकदम एकदम मस्त वाटतंय बघा असं वाटतं मित्रांनो तुम्हाला आणि एकदम छान वातावरण झालं लगेच चेंज होतं वातावरण पाऊस ऊन होतंय तर आता आम्ही थोड्या वेळात गावाच्या येशीवरती पोचू तर तुम्हाला आम्ही दाखवतो मग तिथं नंतर आमचं गाव पण दाखवतो आणि मग आमची गावाची येस पण दाखवतो चला मग जाऊया पुढं आम्ही आता आमच्या गावाच्या येशीवरती आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो आमच्या गावाचा बॅनर पण लागलेला आहे उपसरपंचांचा चला मग तुम्हाला येतो तिकडे त्यांच्याच घरी आणि त्यांच्याच घरी गौरी आगमन आहे गौरीचं आगमन आहे तर उपसरपंच आपल्या नीता अरुण शेळके आणि त्यांच्याच घरी आपली गौराई हे होणार आहे आगमन होणार आहे तर चला मग आणि हे मित्रांनो आमचं गाव बघा आमचं गाव कसं वाटतंय गाव आमचा कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमची चला आता गौराई झाली आणि आमचे तुम्हाला दाखवतो पुढे चला हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो कसं वाटतं आमचं गाव नक्की कमेंट करून सांगा एकदम छान वाटतंय का नाही आता गौराईला घेऊन चाललोय आणि आता आम्हाला तुम्हाला आमचा चव्हाट्या दाखवतो हा गावदेव आमचा हे बघा आमचं चव्हाट्या म्हणजेच गावदेव आणि तुम्हाला आता आमचे बजरंगबली पण दाखवतो 2 तर या चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमचा बजरंगबली मित्रांनो बघा आमचे बजरंगबली 2 कमीत कमी ठिकाणी असे बघायला भेटतात कसं वाटतं मित्रांनो आमच्या गावात 2 बजरंगबली बघून नक्कीच सांगा तर चला मग या जाऊया महादेव 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 हर 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 मित्रांनो आपण आलो आता घराच्या इथं तर तुम्हाला दाखवतो मी आणि नक्कीच आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा हर 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 हर
मित्रांनो आता घरात इथं फायनली पोचलेलो आहे आम्ही. हे बघा घर. हर हर महादेव हर हर महादेव. महादेव हर हर महादेव. तर मित्रांनो इथं आपण आपल्या गौराईचं पूजन करणार आहे आणि उद्या आपण 10 वाजता 10:30 वाजेपर्यंत म्हणजे काहीतरी 11 याच्यापर्यंत घरामध्ये घेऊ आणि मग तिचा पूजन करू आणि पूर्ण घर चालू. तुम्हाला दाखवतोच. हर हर महादेव. बघा आमच्या गावची पद्धत अशी. आमच्याकडे गौराई चालवतात. आमच्या काकी आता हळद लावतात. काकी तो कसला आहे व्हाईटवाला? तांदळाचं पेटे आणि हळद आणि कुंकू. पूर्ण दाखवतो मित्रांनो कसं चालवतात ते. अशी आहे. याला वॉरंटी काय नाही ना. बाई बघा गौर चालवते. जपते ना तुला पाडशीन. मित्रांनो हे बघा आता हे किचन मध्ये चालू झालं.
इथं गावराई आहे, इथून आता तिकडे येणार. आई सर काय मित्रांनो बघा आई सांगते काय बोलते त्याला तेरडा 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 बोलतो मित्रांनो. म्हणजे तो लाल लाल दिसतो तेरडा तेरडा. आणि ही गौरबाईची ही गौरबाईची फुला आता ही लावाची अशी अशी बघा अशी जुलाची सगळे एकत्र घ्यायचं आणि तो तुम्हाला वेल दाखवली ते वेलीने बांधून घ्यायची. म्हणजे हात तयार करायचा, हातच नाहीये हा हात तयार करून घ्यायचं आणि पुढे तुम्हाला अजून दाखवतो काय काय करायचं ते. आणि आमच्या गौरबाईचा मुकुटा पण तुम्हाला दाखवतो बांधताना. ही अशी ही गौरबाईला अशी बांधायची काय गौरबाईला अशी बांधायची. आता आई बांधायला घेते दाखवतो. बांधायची आमच्या आई किती वर्षापासून आपण करतोय गौरीचा? बरेच वर्ष म्हणजे आता आम्ही इथं आणल्यापासून काकाला म्हणजे काका दुसरी तिसरीलाच होता. 30-40 वर्ष झाले असेल. 30-40 वर्षापासून मित्रांनो आम्ही गौरीमध्ये याच्या आधी पण तीच करत असतील कारण की त्यावेळेस तर मूर्त्या नव्हत्याच. तर आम्ही पहिली प्रथा आहे तीच वापरतो. आता बघा आईने बांधलंय इथं आणल्यापासून आम्ही 30-40 वर्ष झाली. मित्रांनो ही आपली संस्कृती की आपण ते पीओपीची आणण्यापेक्षा ही फुलांची फुलं वाळून जातात. फुलांची चांगली हा फुलांची चांगली कारण की मित्रांनो ते आता पीओपीचं ते शेवटी तो आपण त्या पाण्यात टाकणार ते खराब होण्यासाठी. आणि बघा आपल्या एकदम शास्त्र पद्धतीने एकदम परंपरा पहिल्यापासून आमची परंपरा आहे. आता जो मोठे नाही फुलावी भेटत नाही म्हणून ती जायला कोण नसतो ना. बघा ही साडी आणले. ही साडी गौरबाईला आई आता घालणार. ही साडी आणली आईनी गौरबाईला ही साडी घालणार आता.
नाही बघा गौरूबाईला साडी लावायची ही. हे बघा अशी नेसायची साडी. हा पदर नाही, हा पदर गौरूबाईचा. गौरूबाईला झंपर घालायचा. यो 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 पाहिला पाहिला. मित्रांनो गौरूबाईला झंपर घातला. आता ही साडी. बघा आमच्या गौराईचा मुकुटा थोडासा कमी पडली साईज म्हणून आईने जरासा पुट्टा टाकला. आई अजून एक टाकते का? कमी होतोय. तर बघा मुकुटा मित्रांनो, हे आमच्या गौराईचा मुकुटा. कशी वाटते सांगा आम्हाला नक्कीच. आईने गौराईला एकदम मोठीत घेतले आणि आता बांधते. हो ओके ना. ओके. कुक अरुण काका शिल्के आमचे. हे बघा आता घेतले करायला. आणि इकडे मशरूम, इकडे चणा डाळ. तर मित्रांनो सगळ्यांनी जेवायला या आमच्या घरी. तर काका काय सांगता याच्याबद्दल? तुम्ही जेवण पण करता. काकीला मग असंच घरी टेन्शन नसेल ना? काहीच टेन्शन नाही. हा ना, तुम्हीच करता ना? म्हणजे काकी माहेरी गेली तरी तुम्हीच करता? नाही मीच करतो सर. मला सर्व येतो. मग पाठवून द्या ना काकीला माहेरी. मला सर्व येतो. सर्व येतो ना? चपात्या करतो आपण, पुऱ्या लाटतो. त्यानंतर पाण्यावरच्या
आगरी पद्धतीचे भाकरी? आमच्या भाकरी सुद्धा आम्ही करतो. भाकरी पुसतो. हा भाकरी भाजतो. त्याच्यानंतर आम्ही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही दोन्ही करतो. तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो गौराई फायनल झाल्यावरती तुला बांगडे चुडे वगैरे भरतो ना. दुसरा आहे घरी. तर मित्रांनो आपल्या आईने आता गौराईला घेतली ठेवायला पुजायला नाही पुजायला घेतली. तर आपले मकार संजय धुले यांनी लाईटी लावून सजले. हा हो सर बरोबर आहे. हा मित्रांनो आईने आता गौराईला ठेवले. आई इकडे होतं दुसऱ्या साईडला. हा तर आता आईने ठेवली गौराईला. तर मित्रांनो बघा आमच्याकडची प्रथा आहे अशी. तर कशी वाटते गौराई आम्हाला कमेंट करून सांगा नक्की. अजून रसाचे अजून फुला पण रथाचे तुम्हाला दाखवतो सगळं. मित्रांनो गौराई बघा एकदम फायनली झाली आहे. आता हार वगैरे घालायचा आहे. मग दाखवतो. तोवर आमची कुंदाबाई इथं निरंजन बसले आणि काय केलं दिव केलं. कशाचं केलं? गावाच्या वेळेत तांदळाच्या पिठाचं केलं. आणि कुंदाबाई बघा आमची कशी बसली आहे समय घेऊन. आणि मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो फायनली सगळं झालेलं आहे. आणि आता हार घालून आरती पूजा करून ओके डायरेक्ट. हर हर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठचे दुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुंदून तीनर बोरी चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव परिवर वंदना सर सोट वक्र तुंड तीनयना धार समाचा वाटपाय सदना संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लवला दिवरी क्रांता ब्रह्मांडी माला विषय कंठ झाला त्रैनित्य ज्वाला सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया वाय जुळजुळा. जय देव शिवशंकराव स्वामी शंकर आरती ओ वाळू वावती ओ वाळू तुळजापूर गौरा. जय देव नैनी विशाळा रंगी पार्वती सुमनांच्या माळा भक्तीच्या विरगाळा शिवघंटा नीला ऐसा शंकर शोभे वर्मा वेगळा. जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकर आरती ओ वाळू वावती ओ वाळू तुळजापूर गौरा. जय देव मंथन पै केले त्या माझी अवचित हर सापडले पाषाण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकर आरती ओ वाळू वावती ओ वाळू तुळजापूर गौरा. जय देव सुंदर बघणारी पंचांगण मनमोहन वाचे सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रकुलती लग्नाम दासांतरी. जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकर आरती ओ वाळू वावती ओ वाळू तुळजापूर गौरा. जय देव दुर्गे दुर्गट बारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी.
डोक्यावर घ्यायचा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती कुठे तो प्रवीण हर 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 हा घे चल आला दर्शन करून ठेव मला. हर हर फुला कुठे येऊ द्या इकडे येऊ द्या. मित्रांनो आता गौराई आलेली आज विसर्जन होणार आहे गणपती 5 दिवसाचं आणि आता जायचं तर तुम्हाला तलावरती गेल्यावरती दाखवतो. चला मग आता टेम्पोत आपल्या गौराई टाकणार आहेत तर आता चला मग आपण कावेरी येऊ दे ना.
मास्ता बुडवता ना का आधी पाण्याच्या कडेला गेला असेल तिकडे तोंड करेल मग लावताना ना अशी आपण गौरी तुझी मित्रांनो आपले गौरी आणि 5 दिवसाचा गणपती गेले तर आता ब्लॉग आपला इथे जाऊन करतो. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी